गुड मॉर्निंग. चला आम्ही निघालो मुंबईला. कोकणात आता 10 दिवस होतो. मस्त मजा आली. तुम्ही व्हिडिओ पाहिलेच असतील. आता आपला प्रवास होणार आहे केलशीपासून ते मुंबई. तर आपण निघूया. पहिलेचे जे काय ब्लॉग होते ते मी खूप बनवले, मजा आली. आता आपला प्रवास इथून चालू होईल. चला मग निघूया. चला आम्ही निघालो. आम्ही आले सर्व. आता निघालो मुंबईला. याच्यावरतीच बघा. चल मामा. चल झालं. आता बघूया पोचूया कसं. प्रवास आपण करूया, चालू करूया. चला मग. हां असा शेवटला आता. आम्ही निघालो केलशीतून. सकाळची वेळ होती, 6 वाजलेले. बोललो दुपारपर्यंत पोचू. त्यानिमित्त आम्ही बोललो तो सकाळचा विचारच धरला आणि निघालो. हे गावचे रस्ते आहेत आणि ही बापूवाली आहे. तर एक बरं वाटलं 10 दिवस. आता पाऊस येईल आणि हिरवगार सर्व एकदम खूप मस्त. म्हणजे तो वातावरण वेगळं असणार आणि अनेक लोक आता पावसामध्ये जातील. आणि हा जो रस्ता आहे पावसामध्ये बंद होतो. मग पाठच्या रस्त्याने जावं लागतं. आता हे जे रस्ता आहे ना, ते पाणी एवढं भरलेलं असतं की इथून मग येणारी व्यक्ती पावसामध्ये 3 महिने प्रवास करत नाही. इथे पाणी वाहत असतं. खूप चांगलं असतं. आम्हालाही खूप गावी बरं वाटलं. यायची इच्छा नव्हती मुंबईला, पण आता बोललो सकाळची वेळ आहे आणि 10 दिवस राहिले. बाकी मुंबईची कामं आहेत. कामावर सुट्टी संपल्या आहेत. तर आपण निघूया. ही बाजारपेठला आलो. केलशी बाजार आहे. सकाळचा वेळ आहे. सर्व दुकानं बंद आहेत आणि आपले सर्व काही साहित्य घेऊन ठेवलं होतं. पाणी बॉटल, नाश्ता बिष्टाचं काही सकाळीच करून घेतलं होतं. कोरा चहा घेतला आणि आम्ही निघालो. बाजारातले रस्ते आहेत. या गोष्टी खूप आठवणी आहेत, कारण का आम्ही लहानपणीपासून येतो तर इकडेच येतो. ही लागली आहे पुणे गाडी. ही आता चालली आहे पुण्याला. मग लालपरी आपली गावची आणि प्रवासी बरेच जण असतात. आपल्या गणपतीचं मंदिर आहे. आम्ही आता पोचलो इथे नवानगरला. आणि इथे कबड्डीचे सामने पण होतात. क्रिकेट मॅच असतात. खूप मजा येते बघायला. इथे आल्यावर ना जर व्हिडिओ आम्ही चालू करतो केलशी गावामध्ये जाताना. हे नवानगर आहे. नवानगरचं देऊळ आहे. हे आपलं गाव आहे आणि इथे केलशी गावची हद्द आहे. हे बघा. तिकडे खाली तुम्ही पाहिलं ना, ते मोहल्ला आहे. तर एक प्रकारे तिथून आपण बोटीने जातो. त्यावेळी साक्रीला जाऊ शकतो. समुद्र किनारा लागतो. दोन्ही बाजूला नदी लागतात. समोरचा डोंगर आहे. साक्री आणि वेलास या साईडला जाण्यासारखं गाव आहे. हे आपण आता वरती आलो, कारण का मोठे बसेस असतात ते इथेच थांबतात. आणि मुंबई आडे, मुंबई सेंटर आडे ही बस इथे लागली आहे. आत्ता आली आहे मुंबईवरनं. ती सकाळी पोचली आहे, तर ती आड्याला जाऊन थांबेल. चला आम्ही केलशीतून निघालो बाहेर. आणि गावातले रस्ते खूप छान प्रकारे आहेत.
एक सिंगल रोड आहे. निघताना थोडंसं भीतीचं वातावरण एवढं असतं की गाडी एस टी सकाळी जरा फास्ट येतात. तर हे आंबोली गाव आहे. समोरची वाडी तुम्हाला मी दाखवली ती साक्रीला जाण्यासाठी आहे. इथून बोट आपण पकडून समोरच्या वाडीत जाऊ शकतो, म्हणजे समोरच्या गावी. हे असे रस्ते असतात आहेत गावचे. बघा आता हे जे रस्ते आहेत ना, हे इथे सर्व कामाला यायचे पहिला केलशीतून, म्हणजे 5 किलोमीटर पकडा तुम्ही. आणि आपण हे जे लेपला जातो तो रस्ता साक्रीला जातो, तिथून वेलासलाही जाऊ शकतो. आणि आपल्याला जायचं सरळ मुंबईला. हा लेपला रस्ता आहे, तो साक्री आणि वेलासला जातो. चीजगर आलं. इथे बरेच गाड्या थांबतात, मोठ्या मोठ्या बसेस असतात. खूप चांगलं असतं वातावरण. आणि गावी तुम्ही आलात ना तर खूप मजा येते. अनेक लोक, पण आपला सहपरिवार आणि फॅमिलीसोबत आपण गेलात ना तर खरंच बरं असतं. पावसामध्ये इथे पाणी एवढं भरलेलं असतो की आंघोळ करायला खूप मजा येते. देवारे, आता देवारेला पोचलो. इथे पण खूप मजा येते. आम्ही मध्ये थांबल्यावर इथे चहा पाणी नाश्ता करत असतो. थोडे थोडे रस्त्याची कामं घेतलेली आहेत. कुठेतरी अजून थोडे होतील पुढे, पण बऱ्यापैकी आहेत रस्ते. आता आपण पोचलो एक्सप्रेस गोवा रोडला, म्हणजे मुंबई एक्सप्रेस हायवे. आता पोचू माणगावला. इथे एवढं ट्रॅफिक असतं ना की विचारू नका. आम्ही सकाळी निघालो म्हणून ट्रॅफिक आम्हाला काय भेटलं नाही, नाहीतर 2 तास तर कंटिन्यू आम्हाला लागतात इथून बाहेर निघायला. आता माणगाव डेपो येईल आपला. हे असं आहे सर्व माणगावला. बोलत आहेत की बायपास रोड काढणार आहेत. चला, आपण माणगाव क्रॉस केलेलं आहे. हे बघा आपली कोकणातली लालपरी. आपण आता रोहाला पोचू. चला, इथे माणगावला आता पोचलो आहे. माणगाव क्रॉस केलं आहे, म्हणजे रोहा साईडला तरी आलो आहे आम्ही. गाडी आता तिथे बाहेर थांबवली आहे. फुलं वाजलेत 9. नाश्ता विष्टा करून घेऊया आणि आलो आता. आपण जातावेळी पण आम्ही याच हॉटेलला थांबलेलो, प्रभाकर रेस्टॉरंट फॅमिलीला. आणि आता पण याच हॉटेलला थांबलो. तर बघूया जरा. आता मिसळपाव मागितलं आहे 4. तर मग इथून पुढचं प्रवासातच नाश्ता करून झाल्याच्यानंतर निघूया. तरी बऱ्यापैकी आलो. जर एवढं थकान होणार नाही पोचता तरी मुंबईला. आता आलो तर जरा नाश्ता विष्टा करून जाऊया मस्तपैकी. सुखात एकदम प्रवास झाला आहे चांगला. बोरिवलीला पोचेपर्यंत 1-1.5-2 वाजतील मस्तपैकी. चला नाश्ता करायला. आम्ही प्रभाकर या हॉटेल रेस्टॉरंटला भेट दिली, पण त्यानंतर कळलं की नवरा माझा नवसाचं शूटिंग आणि ते थांबले होते या हॉटेलला. इथेच आम्ही नाश्ता केला. ते काहीतरी आठवणी आहेत म्हणून तुमच्यासमोर आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपले मामा म्हणून आज आपले अशोक शराफ
उसळ घेतलेला आहे मस्तपैकी, या खायला. आपण करूया आता नाश्ता, मग इथून निघूया पुढचा प्रवासाला. बघूया. तरी बरेच अभिनेते इथे या हॉटेलला भेट देऊन गेले. तुम्ही बघितलं असेल ना. गरम गरम आहे, सकाळच्या वेळ जरा बरं वाटलं. मिसळ चांगलं होतं, मस्त वाटलं, जरा शांत वाटलं पोटाला. भूक लागली होती सकाळपासून आणि मिसळ आपली खाल्ली प्रभाकर रेस्टॉरंटमध्ये. खूप मस्त जबरदस्त होती. एक सकाळचा नाश्ता आणि आता त्यानंतर आपली चहा, हे झालं. आता मग आपण निघूया, चहा घेतं सर्व. मग आपला प्रवास पुढे चालू ठेवूया. आता बघू पुढचे रस्ते कसे आहेत ते. चला मग. आम्ही ज्या हॉटेलमध्ये होतो त्या हॉटेलमध्ये बरेच जणांनी भेट दिली होती. असं ऐकण्यात येतं की नवरा माझा नवसाचं त्यावेळी ती पिक्चर आलेलं, त्यावेळी तिथे ते थांबले होते आणि तेच काहीतरी आठवणीतले फोटो होते, ते मी तुमच्यासमोर ठेवले. हा असा प्रवास आपला केलशीपासून ते मुंबईला. आणि आपण आता पेनला पोचलो आहे. बघूया पुढचा प्रवास करताना. खूप मस्त प्रवास झाला आतापर्यंत आणि एवढे सुंदर रस्ते आहेत ना की आता जरा बरं वाटतं. कारण का या गणपतीमध्ये जाताना पण खूप बरं वाटेल. गावी कोकणामध्ये जाताना आपण अनेक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे मी. आता आम्ही पनवेलला पोचू. हे रस्ते तुम्हाला माहिती असतील आणि आता जस्ट आम्ही पनवेलला पोचू. हे पनवेल आहे, इथे पोचलो. इथे नाकाबंदी असते, दारू पिऊन गाडी चालू नये. एक चांगलं वातावरण आहे. हे आपलं हनुमान मंदिर आहे, हे आठवणीचं आहे. इथे आल्यावर आम्ही नक्कीच भेट देतो. पण बरं वाटतं. पनवेल सिग्नल क्रॉस केला. चला आता आपण आपल्या चांगल्या मेन रस्त्यावर येऊ. वरचा एक्सप्रेस आहे तो लोणावळा खंडाळ्याला जातो, सोलापूर कोल्हापूर इथे. आणि आपण जाऊया आता लेफ्ट मारून सर्व्हिस रोड घेऊन मुंबईच्या दिशेने. आलो वाशीला पोचलो आणि ते वाशी टोल नाक्याला आम्ही पोचल्यानंतर इथून आपलं सर्व आता फास्टॅग लावलेलं आहे, तर फास्टॅगच्या माध्यमातून आपलं सर्व
वाशीला आम्ही पोचल्याच्या नंतर एक बघितलं की बाजूला एक ब्रिजचं काम होतं आहे. मला असं वाटतं की तिथे मेट्रोचं काम चालू आहे. कदाचित येणाऱ्या दिवसामध्ये तिथे मेट्रो होईल. बघूया पुढे. असे सर्व पाट्या लिहिलेल्या आहेत. कुठे जायचं तर आपल्याला सर्व माहिती आहेत आणि आतापैकी बरेचपैकी रस्ते चांगले झालेले आहेत. आता पोचू आम्ही कुर्ल्याला. कुर्ल्याला एक वैशिष्ट्य आहे, तुम्हाला मी पुढे दाखवेन व्हिडिओच्या माध्यमातून. इथे आम्ही आलो ना, तर इथे तुम्हाला सर्व गाडीचे पार्ट भेटणार. ज्यांना माहिती नाही, म्हणजे मुंबईमध्ये तुम्ही कुठलीही गाडी असली ना, तर गाडीच्या टायरपासून सर्व पार्ट तुम्हाला इथे भेटणार. सर्व वस्तू ज्या पाहिजेत त्या बॉडीपर्यंत. आणि हा जो ब्रिज बनवलेला आहे ना, खूप छान. डायरेक्ट आपल्याला सांताक्रूजला आपण हायवेला बाहेर निघतो आणि पहिला खूप जाम ट्रॅफिक लागायचं बाहेर निघायला. म्हणजे आपलं नाही करून मुंबईला येताना 2-2.5 तास आपले वाचतात. ते आपण पोचलो आता खारला. दुपारची वेळ आहे, रस्ते खाली आहेत. ठीक आहे, थोडे गाडी आहेत. हे सहारा हॉटेल आहे. आत्ता सांताक्रूजला आपण पार्ल्याला आहोत. चला, आम्ही आता कांदिवलीला पोहोचलेलो आहेत आणि आता बोरिवली नॅशनल पार्कच्या ब्रिजवरती आहोत. इथून आता आपला प्रवास म्हणजे 10 मिनटाचा आहे. समोर जातो तो दहिसरला. आपण लेप मारूया आणि फ्लायओव्हर घेऊया आपल्या बोरिवलीचा. खूप छान झालं आहे की आम्हाला त्यावेळेला हा फ्लायओव्हर झाल्यापासून आम्हाला खूप एवढं बरं वाटतं ना की आम्ही डायरेक्ट खूप लवकर घरी पोचतो. आलो वेस्टमध्ये. सिग्नल चालू आहे, तर आता फटाफट निघूया आपण. दुपारची वेळ आहे, 1:50 झालेली आहेत आणि आम्ही बोरिवलीला एंट्री केली आहे. इथे आपला एकविरा क्लब टावरच्या इथे पोचलो बोरिवलीला. आणि आता 2 मिनटात आपण आपल्या घरी पोचू. खूप मजा आली, चांगला प्रवास झाला. आपल्याला खरंच व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला मी अजून कुठल्या पुढच्या व्हिडिओ असतील ते तुम्हाला बघायला भेटतील. त्यासाठी तुमचा सपोर्ट आणि सहकार्य असू द्या. त्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता आम्ही पोहोचलो फायनली आमच्या एरियामध्ये. आता जर सर्व सामान उतरून, ही आमची गाडी, हा घर माझा. आणि गाडी घेऊन गेलो, मला वाटतं ते 10 दिवस गाडी हल्लीच नाही तिथे. चला, आम्ही पोचलो. गाडी पण इथेच उभी आहे, गेल्यापासून 10 दिवस वाटतं इथेच उभी आहे. फायनली पोचलो.
घरी जाऊन जरा नंतर मग ओके चला. हो कशात मंडळी, दुपारी पोहोचलो 2 वाजता. सर्व मस्त झाला प्रवास. तुम्ही तर आता बघितलं असेल, खूप वैताग आलेला. कधी पोचतं असं झालं, कारण का AC होती म्हणून बरं वाटत होता. गरमी तर खूप होती, तरी उशीर झाला 1 तास आम्हाला. पण सुखरूप आणि व्यवस्थित पोचलो. चांगला प्रवास झाला. तर आता बघूया परत कधी जाता येतं. तर या सर्व गोष्टीमध्ये आज 10 दिवस खूप मजा आली. पूर्ण फॅमिलीने आम्ही सर्वांनी एन्जॉय केलं. बाकी काही कामं होती ती कामं करून आलो. आता यानंतर बघूया कधी जायला भेटते तेव्हा. बस शेवटची होती म्हणून ही व्हिडिओ आता आपली इथेच संपवतो. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.